नमस्कार मंडळी, आजचा दिवस खरंच खूप खास आहे। आज आहे वटपौर्णिमा आणि आजच्या दिवशी खरं तर आमच्या गावाकडे वटपौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करतात हे या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा छोटासा प्रयत्न। कोकणातली वटपौर्णिमा सगळ्याच विवाहित मंडळींना म्हणतात ना, हा दिवस खास असतो कारण पत्नी आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या पतीसाठी देवाकडे प्रार्थना करते त्याच्या अखंड चांगल्या आयुष्यासाठी किंवा त्यांची जोडी टिकावी म्हणून। सो आज आमच्याकडे देखील गावाकडे वटपौर्णिमा कशा पद्धतीने असते, सोनाली देखील आज वटपौर्णिमाला म्हणाली मी हा ब्लॉग शूट करते। सो पुढे हा ब्लॉग सोनाली शूट करणार आहे। चला चला चला, वटपौर्णिमेची तयारी झाली आहे आणि विहा पण आमची आहे ना सोनाली सोबत वड पूजायला चालली आहे। पण तू पण चाललीस? इकडे बघा, आमची बनी काकी तयार झाली आहे, आमची वहिनी पण तयार झाली आहे। वहिनी वड पूजायला ना, आणि रश्मी पण तयार झाली। काय तुझा फोटो काढू? फोटो नंतर काढतो, जाऊन या। नंतर काढतो। वहिनी तयार? चला, काय काय घेतलंय? जांभळं गावली काय? जांभळं लहानपणी आम्ही हे सगळं खायला जायचो वडाजवळ। आता मोठे झालो, लोक म्हणतील काय जाता वड पूजायला परत हा आला की काय। वानामध्ये बघा काय काय घेतलं वहिनीने। आंबा आहे, करवंद, जांभळं, गरे, फणसाचे गरे। या मस्ती करू नको हा वडाजवळ, सगळी लहान पोरं जातात। पाऊस आज थोडंसं म्हणतात ना, पावसाचं वातावरण नाही कारण वटपौर्णिमेला पाऊस पडायचाच पडायचा। विहा सावकाश जा, टाटा। खुश झाली? चप्पल घातलंस का तिला? तिकडे पुढे पुढे पण सारव सारव असं पाणी संपलं असं। हे दिसते हिला पुरा होते।
वड हा वय बाय वड येईल रे मी एकटी तिसरी ना वय तिसरी आहे म्हणजे रिया रिया काय केलं तू मिमी बरोबर कशाला गेली? तुळशीला पहिलं बघा वाण दिलं जातं वडापासून, नंतर मग इकडे आता आई आमची आली आहे आणि सोनाली आली आहे. आता हात ठेव. पहिलं वाण तुळशीला, त्याच्यानंतर मग आम्हाला.
चला आई, चला आपल्याला वाण मिळालंय. बाईने मस्ती केली, खूप मस्ती केली, उगाच नव्हतं फिरायला तुझ्या बरोबर फिरली. तर मंडळी, गावाकडची वटपौर्णिमा कशी वाटली, थोडक्यात हा व्हिडिओ होता. गावाकडच्या वटपौर्णिमेचं वातावरण कसं वाटलं हे आवर्जून कमेंट करून सांगा. सो चला मंडळी, गावाकडची वटपौर्णिमा तुम्हाला कशी वाटली, नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ. थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. सोनालीने काय शूट केलं ते तुम्ही पाहिलं. ह्या मुलीने मदत केली बघा, ही या मुलीने मदत केली. मंडळी, खरं तर सांगायचं झालं तर दरवर्षी वटपौर्णिमेला पाऊस असतो, पण कोणाच ठाऊक आज तेवढा पाऊस नाही आहे. आज पाऊसच आला नाही. नंतर दरवर्षी आपण आपले व्हिडिओ जुने पाहत असाल तर वटपौर्णिमेला आवर्जून पाऊस येतो. पण ह्या वर्षी नाही आहे. संध्याकाळपर्यंत मात्र नक्कीच असं थोडंसं सावट दिसतंय. आला तर नक्कीच सांगू. सो मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, गावाकडच्या वटपौर्णिमेच्या तुमच्या देखील काही आठवणी असतील कोकणातल्या, तर आवर्जून कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, यो कोकण आपलं जसा. काळजी घ्या मंडळी.